हॅलो हॅलो. धन्यवाद संदीप बोराडे आणि त्याचबरोबरीने पियुष बाबरे हे आमचे दोन्ही माझे समालोचक मित्र. पाहुण्यांचं स्वागत दोस्ती ग्रुप त्याचबरोबर जनमान क्रिकेट संघ वाकदच्या वतीने. समीर एक महत्त्वपूर्ण सन्मानाकडे जाऊयात. रविदादा कंबाळ यांना विनंती करीत की आपल्या शुभ हस्ते आणखी एक महत्त्वपूर्ण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अर्थातच या ठिकाणी आमची वाकसगावची सुकन्या जी मात्र लेदर क्रिकेटर म्हणून आहे दृष्टी नितीन गुजरे या ठिकाणी उपस्थित आहे. तिचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एकीकडे मॅचला होईल सुरुवात आणि जाऊया या महत्त्वपूर्ण सन्मानाकडे. दोस्ती ग्रुप व जयरमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2025 आणि लेदर क्रिकेटर म्हणून या वाकसगावची सुकन्या जिचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दृष्टी नितीन गुजरे हिचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. फार सुंदर कार्यक्रम म्हणायला गेलं तर अगदी असं म्हटलं जातं ना, क्रिकेटची बरीचशी चर्चा आहे ती केली जाईल, परंतु इथे जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे आवाज ऐकाल समीरजी यांचा. हॅलो. क्लोज कॉल पंचांनी नाबाद घोषित केले. धन्यवाद दोन्ही समालोचक मित्रांचे आभार मी मानतो. दोस्ती ग्रुप आणि जनमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा. पोशीर संघाचा कर्णधार आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा घेतल्या गेलेल्या आहेत. मगाचा जो सामना झाला त्यामध्ये जनमान पोशीर संघ मात्र विजयी झाला आणि आता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू खाली राहिला. खरं तर एक महत्त्वाची सूचना आम्ही करतोय जे आयोजक आमच्याकडे देत आहेत. तुम्ही बॉल चॉईस केला तर हे लक्षात असू द्या की एकच चेंडू घेऊन आतमध्ये जा. जो मॅच बॉल जो तुम्हाला चॉईस तुम्ही केलेला आहे तो एकच चेंडू घेऊन आतमध्ये जा. दुसरा घेऊन जाणार तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. एक बॉलची पॅनल्टी डायरेक्ट असेल हे लक्षात असू द्या. आणि वेळेच्या बाबतीत सर्वांनाच विनंती आहे की सहकार्य करा आणि जो संघ कमी वेळ घेईल त्याचा जनमान वाकस क्रिकेटचे जे आयोजक आहेत ते नक्कीच सत्कार करतील. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायलाच हव्यात. 5व्या ओव्हरमध्ये झाले नाहीत तर 5व्या ओव्हरमध्ये एक प्लेअर आतमध्ये. तिसरा चेंडू निर्धाव. मिडॉनच्या वरतून मारलाय. पॉवर प्लेचा फायदा उचललाय फलंदाज. विनयच्या बॅटमधून आला हा चौकार. सूरजच्या बॅटमधून आला चौकार. वाईड यॉर्कर. कदाचित संदीप गायकवाड सर इथे इशारा देतात वाईट बॉल. बहुआयामी नेतृत्व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे संदीप गायकवाड. समालोचन असू दे, गुणसंख्यालेखन असू दे, त्याचबरोबर पंच असू दे, डान्सिंग अंपायर म्हणून देखील त्यांची ओळख आहे अशी माहिती आम्हाला हरेश कराळे देत आहेत. आज नाचतील ते. स्वीप त्याचा आवडतीचा फटका. सूरजच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला आला हा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघ अगदी आपण पाहिलं तर एक संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय जो जनमान पोशिडच्या विरोधात खेळेल आणि आता एक संघ मैदानात सध्या खेळतोय मालेवाडी आणि गोलंदाजी करतोय तो विवेक. वाईड यॉर्कर टाकलाय परंतु स्क्वेअर ड्राईव्ह लॉफ्ट केलं कव्हर पॉईंटच्या वरतून. हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. या ओव्हर मधला तिसरा चौकार सूरज चव्हाणच्या बॅटमधून.
केलेलं आहे. गुणसंख्यालेखाकडे टाईमची नोंद करण्यात आलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात वेणगाव संघाच्या 15. यानंतरची लढत होईल, क्वालिफायर मॅच असेल. 3 षटकांचा तो सामना. जानमन पोशीर आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी हे आयोजक आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत. सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. टेकडीवरती बसून मस्तपैकी सगळेजण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमदार चषक ही स्पर्धा दोस्ती ग्रुप आणि जनमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीनं आमदार साहेबांच्या कार्याला सलाम करणारी स्पर्धा. हे दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं. पहिल्या षटकात सूरज चव्हाणने ताबडतोड फलंदाजी केली आणि आता दुसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आला आहे मालेवाडी संघाकडून ज्ञानेश्वर आलाय. मालेवाडी 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात या एकाच गावातील. चांगलं क्रिकेट या गावाकडून, परंतु त्यांच्या विरोधात मात्र वेणगाव. शॉर्ट पिच बॉल होता आणि बॉल चाललाय तो मात्र कव्हर पॉइंटच्या गॅपमधून चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार. शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याला कव्हर पॉइंट मधून काढला. 4 धावा. दिला भिरकावून बॉल मिड विकेटला. कमालीची बॅटिंग आता विजय पवार कडून. बॉल चाललाय सीमारेषा पार. बेधडक षटकार. 6 धावा आणि या 6 धावेने वेणगाव संघ जाऊन पोहोचलाय 25 वर. अनेक जण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर चिंचवलीचा स्टार खेळाडू तो पाहत नाहीये, परंतु त्याचे बाबा मॅच पाहत आहेत. त्यांचंही स्वागत. आदरणीय शशिकांतजी भगत, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे त्यांचं. काका तुमचं स्वागत असेल दोस्ती ग्रुप आयोजित या आमदार चषकामध्ये. षटकार मारलाय फलंदाजाने. पुन्हा तोच प्रयत्न होता. डीपला फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे. कार्पेटच्या सणा चेंडू मात्र अडवतोय. 1 धाव नक्कीच मिळेल दुसरीसाठी प्रयत्न, परंतु थांबवले. वेणगाव एक असा संघ जो मला ठाऊक आहे की जेव्हा 1 गाव 11 नव्हता तेव्हाही वेणगाव संघामध्ये त्याच गावातील खेळाडू खेळायचे. ही वेणगावची क्रिकेटची प्रथा आहे आणि हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कारण पहिले 1 गाव 11ची संकल्पना नव्हती. तेव्हाही क्रिकेट चालायचं कर्जतमध्ये आणि तेव्हाही वेणगावमधील 11 खेळाडूच खेळायचे गावातीलच. लॉफ्ट केल्या बॉल कव्हरच्या वरतून. पॉवर प्लेचा फायदा उचलतोय सूरज. बॉल चाललाय डीप कव्हरला. वेगाने फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मालेवाडी टीम कडून. दर्जा दाखवला फिल्डिंगचा. क्षेत्ररक्षक होता विवेक होता त्या ठिकाणी. धावा घेतल्यात या चेंडूवरती 2. धावसंख्या वेणगाव संघाची 3 धावा आल्यात या चेंडूवर. 29 धावा 29. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना वेणगाव संघ 29 धावा. पंचांकडे जोरदार अपील. बॉलरचा आवाज कदाचित स्टंप माईक असता तर तो किती जिकरीने ओरडलाय हे सगळ्यांना माहिती पडलं असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. हा खेळ भावनांचा आहे. त्यालाच ठाऊक आहे आतमध्ये काय चालू आहे. त्याचं एकच म्हणणं होतं की विकेट पाहिजे मला, बस बाकी काही नाही. सिंगलने स्कोर 30 धावा. सेकंड ओव्हर. डीप मध्ये फिल्डर, परंतु त्याच्या डाव्या बाजूला बॉल काढलाय. 1 बाउन्स वेणगाव टीम साठी. आणखी एक चौकार. 2 ओव्हरचा खेळ अर्थातच पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय आणि वेणगाव संघाची धाव संख्या तब्बल बिनबाद 34. लॉस ऑफ 0 विकेट.
17च्या सरासरीने वेडगाव संघाची धावसंख्या 34 झाले. मालेवाडी संघाला पहिल्याच 2 ओव्हरमध्ये सपाटून मार खावावा लागतो आणि खास गोष्ट अशी आहे की विकेट घ्यावी लागेल आता मालेवाडी संघाला. आज धुलिवंदनचा सण, दिवसभर धुलिवंदन साजरं करून, होळी साजरी करून सगळेजण आता मैदानात आलेत. आता क्रिकेटची होळी, क्रिकेटचं धुलिवंदन. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेमध्ये वेणगाव टीमसाठी 34 धावा आल्यात. आकर्षक ट्रॉफीज 6 पारितोषिक आहेत विजेत्या संघांसाठी, कारण 6 ग्रुप खेळलेत. 5 दिवसांची स्पर्धा, 6 ग्रुप. शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या वरतून मारला. वाडीश लॉंगॉपचा फिल्डर तिथे पोहोचतोय. फुटवर्क पाहायला मिळाला. हा गोलकीपर असता तर नक्कीच त्याने गोलही अडवला असता. इतकं चांगलं काम त्याने केलं. धावत गेला आणि पायानं मात्र चेंडू अडवला. 2 धावा. फिल्डिंगचा दर्जा आता सध्याच्या घडीला एकच आहे, ग्लेन फिलिप्स, उडता फिलिप्स. सातत्यानं आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. बॅटची कडा आणि ते फलंदाज बाद. विजय होईल बाद. गरमी चालू होते, परंतु होळी यायच्या अगोदर गरमी वाढले. दुपारी गरमी होते, प्रचंड गरमी होते आणि रात्री अगदी आपण पाहिलं तर थंडी जाणवते. आताही तीच परिस्थिती आहे. कालपासून थोडं टेम्परेचर खालावलंय, कमी झालंय आणि आज तर टेम्परेचर थोडं आणखीच कमी झालंय. कल्पेश, चांगला चेंडू. विनय आलाय फलंदाजीसाठी. विनय कोतेकर पहिला चेंडू बीट करतोय. टप्पा चांगला ठेवलाय. रनअप शॉट आहे परंतु टप्पा अचूक ठेवलाय. एक टप्पा आखूड होता परंतु त्यावरती जास्त काही फायदा उचलता आला नाही. डॅनीने तिथे चांगली फिल्डिंग केली. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेटला. 1 धाव नक्कीच मिळेल. वेणगाव संघ 2 ओव्हरमध्ये 34 आल्या होत्या. या षटकामध्ये फार कमी धावा आल्यात. 1 विकेट देखील आले. धाव फलक 37 धावा धाव फलकावर. वेणगाव आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी. फ्रेश स्लॉट्स मधील हा पहिला सामना रंगतोय, कारण या अगोदर एक मॅच झाली वरच्या ग्रुप मधील, त्याची सेकंड राऊंडची देखील मॅच झाली. फटका फसलाय आणि ते शॉट फाईन लेगला झेल घेतला जाईल. फलंदाज होईल बाद. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. विकेट घेतले ती कल्पेशने. फलंदाजांनी पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 34 धावा कोटल्या होत्या. ते दोन्ही फलंदाज आता माघारी परतलेत. या ओव्हरमध्ये गोलंदाज कल्पेशने 2 मोठे धक्के दिलेत ते वेणगाव संघाला आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या 3. खूपच चांगली गोलंदाजी. लोअर फुल टॉस बॉल लॉफ्ट केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चांगला प्रयत्न करतोय. मागे जात असताना झेल सुटला, परंतु आपल्या टीमसाठी नक्कीच षटकार त्याने वाचवलाय. 4 धावा त्याने वाचवल्या. 2 धावा जोडल्या जातील आणि ते धावसंख्या वेडगाव संघाची 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34, या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 5. 13च्या सरासरीने धावसंख्या झाली वेडगाव संघाची 39. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स.
यानंतर पोशीर आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी. हा मालेवाडी नाही, दुसरी मालेवाडी ज्यांनी 2 मॅचेस जिंकल्यात या अगोदर. हा मोरिया मालेवाडी. चला दोन्ही टीम टॉससाठी या आणि तो सामना असेल 3 षटकांचा, हे लक्षात असू द्या. क्वालिफायर मॅच आहे ती. 2 ओव्हरमध्ये धावा 34 होत्या. तिसऱ्या षटकात 5च दिल्या. कल्पेशने मॅचमध्ये आणले ते मालेवाडी संघाला 39 झाल्यात. वेडगाव संघाच्या सध्या मैदानात सर्वेश आणि विनायक ही जोडी. दोस्ती ग्रुप व जय हनुमान क्रिकेट क्लब वाकस यांच्या वतीनं आयोजित आमदार चषकाची ही स्पर्धा. प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाने सहकार्य केले या स्पर्धेसाठी, त्यामुळे अगदी यशस्वीरित्या ही स्पर्धा चालू आहे. आजची 4थी रात्र, उद्या शेवटची रात्र असेल. आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो ओमकार 4थ्या षटकात मालेवाडी संघाकडून. जय हनुमान क्रिकेट संघ मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर अडू शकणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. ती चौकार आलाय. बॅक टू द बॉलर. अग्रेशन दाखवलेत गोलंदाजाने अक्षयने, कारण पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता. 43 धावा झाल्यात वेणगाव संघाच्या. विनायक ऑन स्ट्राइक आहे. 5 षटकांचा सामना. हळूहळू आता थंडी अधिक जाणवायला लागलेली आहे सगळ्यांनाच. दिवसभर सगळेजण होळी खेळून थकलेत. मागे जात असताना फटका खेचलाय. थेट बॉल पाठवलाय व्यासपीठावरती. बॅनर लावून बॉल इथे धडकतोय विनायकच्या बॅटमधून. षटकार. आणि जर्मन पोशीर. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. क्षेत्ररक्षक आहे आता स्क्वेअर लेगला. फक्त एकच धाव. चला काही फेरबदल करण्यात येत आहेत. आयोजक आम्हाला सांगतायत की नेक्स्ट मॅच असेल तळवडे आणि त्यांच्या विरोधात सांडशी. हवेत आहे हा चेंडू. लिडिंग एज आणि ते विकेट. ओमकारने घेतले विकेट. 49 वरती हा तिसरा धक्का वेणगाव संघाला.
मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावतो. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत वेणगाव संघाला. धावसंख्या वेणगावची 50. विकेट गेल्यात आतापर्यंत 4 षटकां. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात सांडशी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉससाठी आपण या. आपला कर्णधार पाठवा. आणि सांडशी अजय शिर्के आपला देखील कर्णधार आपण त्वरित पाठवा. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 50. विकेट गेल्यात 4. अगदी वेळेत मात्र चालू आहेत कारण 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच होती. संदीप गायकवाड 2 मिनिटं अद्यापही बाकी आहेत. कौतुक करायला पाहिजे जानमान मालेवाडी संघाचे. असे संघ असतील तर कोणालाच चिंता नाही. नाहीतर कधी कधी मॅचेस आपण अशाही पाहिलेल्या आहेत राजेश भोईर की 4 ओव्हरची मॅच कधी कधी 1.25 तास रंगते आणि मग आयोजक पण थक्क होऊन जातात. खेळाडू हॅलो, हे आमचे प्रेक्षक टेकडीवरती बसून आनंद घेत आहेत. पाक सगळ्या घरातल्यांना सांगतोय तुमचा कोणी इथे आला असेल तर पाहून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल तो घरातून निघून गेलाय, कुठे नक्की गेलाय, तर तो इथे आलाय. क्रिकेटवरती त्याचं प्रेम आहे. होळी तो खेळला दिवसभर. तुम्हाला थोडी चिंता असेल परंतु काही चिंता करू नका. हे सगळेजण इथे टेकडीवरती बसलेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. शेवटी प्रेम आहे त्यांचं क्रिकेट. होळी खेळले, धुलीवंदनाचा आनंद घेतला, परंतु आता ते क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी वाकदच्या क्रीडांगणावरती आलेत. हा आमचा प्रेक्षक राजा आणि टेकडीवरती बसलाय. चार ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 50. शेवटच्या षटकात पुन्हा एकदा कल्पेश आलाय. जय गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात सांडशी हा पुढचा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. कल्पेश शेवटचे षटक वेणगाव संघासाठी. मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू इथे नो बॉल कॉल केलाय कारण 3 खेळाडू स्क्वेअर लेगची जी लाईन आहे तिच्या मागे आहेत असे पंच इथे इशारा करतायत. चांगला निर्णय पंचांकडून. स्क्वेअर लेगची जी लाईन आहे त्या लाईनच्या मागे 3 खेळाडू होते. शॉर्ट फाईन लेग होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील होता आणि डीप स्क्वेअर लेग देखील तिथे होता. तिथे तुम्ही 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाहीत. त्या कारणास्तव हा चेंडू नो देण्यात आलेला आहे. चांगली अंपायरिंग संदीप गायकवाड आणि त्याचबरोबर राजेंद्र भोईर यांच्याकडून, कारण राजेंद्र भोईर यांच्या मागे तो खेळाडू होता. इशारा राजेंद्र भोईर यांचाच असेल परंतु ते त्यांच्याकडे अधिकार नाही आहेत. मेन अंपायरला त्यांनी सूचित केलं. चांगली अंपायरिंग दोन्ही पंचांकडून. फ्रीटचा बॉल, शॉर्ट पिच बॉल हॅमर करायचं होतं. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय. नामी संधी होती, थ्रो झालाय आणि ते रनआउट. फलंदाज बाद. धाव संख्या 52 आणि निम्मा संघ गारद झालाय वेणगाव संघाचा. झाल्या होत्या 34 वेणगाव संघाच्या. सांडशी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. जय गणेश तळवडे टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. 52 धावा. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक वाडी श्लॉंगॉनच्या दिशेने व्ही शेपमध्ये हा फटका होता. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी कल्पेशकडून कंट्रोल केलंय. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आक्रमण जरूर झालं परंतु त्यानंतर जानमान मालेवाडे संघाने नक्कीच इथे कंट्रोल केलंय. सिंगल झाले. 53 धावा.
खोलात टाकला होता, चेंडू खोदून काढलाय, शॉर्ट मिड विकेटला, हातात चेंडू आला नाही, फंबलिंग त्याचा फायदा, परंतु एकच धाव. काय गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला कल्पेश लास्ट ओव्हरमध्ये. प्रमुख गोलंदाजी या टीमचा सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 54 54. काही चेंडू शिल्लक या षटकातील, 3 चेंडू शिल्लक आहेत, 54 धावा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. फटका फसलाय, स्वतः गोलंदाज कल्पेश, आणखी एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. वेणगाव संघाला आणखी एक धक्का. धावसंख्या 54. फेरीतीला दुसरा सामना आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. चोपन्न धावा धाव फलकावर. लेफ्टी बॅटर अपील आणि ते डायरेक्ट हिट तर झालाय. एक धाव इथे नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. नॉट सेकंड एंडला थ्रो चुकीचा झालाय. 2 तिसरी साठी प्रयत्न करतोय परंतु नाही. 2च धावा, परंतु राजेश भोईर सांगतायत की रेफर केलं जाते तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी. चला टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. काही चेंडू शिल्लक आहेत. एक शेवटचा चेंडू सेफ आहे. बॅटर सेफ आहे. 2 धावा. 22च्या या 2 धावा असतील. धाव संख्या 56 56. लास्ट बॉल लेग बायची धाव आहे. येस, थँक्यू. मला कात्रीत पकडणारच संदीप गायकवाड. करायला पण पाहिजे. नाही, हे पाहिजे संदीप गायकवाड तरच मजा आहे. 56 धावा. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकात कल्पेश कडून नक्कीच झाले. एखाद मोठा फटका. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता सुयोगचा. बॉल चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक फेक करतोय. हातातून चेंडू निसटला. पुन्हा 2 धावा इथे घेतल्यात. मोठे फटके आले नाहीत, परंतु सिंगल डबल घेत या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा थोड्या कमी आल्या, परंतु ठीक आहे. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या वेणगाव संघाची 58 58 आणि 59 धाव संख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते जय हनुमान मालेवाडी संघाच्या विरोधात 5 ओव्हर 59 करायचे. जय हनुमान मालेवाडी संघाला कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. टॉस इथे करण्यात येईल. सांडशे आणि त्यांच्या विरोधात जय गणेश तळवडे. श्रीकांतजी मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा नेक्स्ट मॅचचा. टॉस करण्यात येईल श्रीकांतजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. वाकस गावातील वरिष्ठ ग्रामस्थ यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये सर्वांनाच. टॉस इथे संपन्न होतो आणि टॉस जिंकलाय जय गणेश तळवडे संघाने. टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय बॅटिंग की बॉलिंग, फिल्डिंग की बॅटिंग. यस, बॅटिंग. हां, मला वाटलं फिल्डिंग, मला आवाज आला, बोललो चुकीचं काय ऐकलं की काय. बॅटिंग घेतलेली आहे जय गणेश तळवडे संघाने टॉस जिंकून. मी वाकस गावातील प्रत्येक व्यक्तिमत्वाला, नागरिकाला विनंती करतो की आपण क्रीडांगणावरती उपस्थित, म्हणजे मैदानात न बसता तिकडे कुठेही आपण थेट स्टेजवरती या. या स्टेजवरती बसून या क्रिकेट रजनीचा मात्र आनंद घ्या. 5 ओव्हर 59 लक्ष असेल जय हनुमान मालेवाडीच्या विरोधात.
वेडगाव संघाच्या विरोधात, परंतु या धावांचा पाठलाग कसा होईल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये पियुष बाबरे यांना. चला फिल्डिंग लावून घ्या पटापट प्लीज. चला आघाडीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये. एकोणसाठ धावसंख्येची इथून आवश्यकता ठेवण्यात आलेली आहे. राजेश आणि विवेक ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 59 धावा चेस करण्यासाठी उतरत आहेत. अंपायर बॉल देतात, कदाचित मॅनेजमेंट टीम कलेक्ट करा. एकोणसाठ धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं आणि त्यानंतर उर्वरित एका षटकासाठी 5 मिनिटं. म्हणजे पहिल्या 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये काही करून कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि खास करून सेकंड इनिंग आहे, अंतिम ओव्हरमध्ये तुमच्या संघावरती अन्याय होऊ नये त्या कारणास्तव तुम्हाला पटापट सामने खेळवावे लागतील. 59चं टार्गेट, पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिलाच बॉल सरळ निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. बरोबर 10-20 ला पहिला चेंडू इथून पडतोय. बॉलिंग करतोय, बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये प्रणव. लॉफ करतात, मिड ऑनच्या वरतून काढला, लॉंग ऑनला विनू होते, त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार. एक टप्पा घेत चालला बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. श्रीमान पेंजन मामा यांचं नुकताच आगमन या व्यासपीठावरती होत आहे. पंजन मामा मुंबई यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेचा आनंद आपण VIP डायस्क मधून घ्यावा. आपला मी मॅनेजमेंट टीमच्या वतीने हार्दिक असं स्वागत करत आहोत. पहिलं षटक, कोलात टाकला चेंडू, सरळ लॉंग ऑफला खेळत असताना 1 रन मिळते. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आहेत. फक्त सिंगल. 59चं टार्गेट चेस डाऊन करायचं म्हणजे प्रत्येकी षटकामागे किमान 12. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला पॉवर प्लेचा ओव्हर सुरू आहे. 5 धावा आत्तापर्यंत धाव पुस्तकावरती आहेत. प्रणव पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. बरोबर शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे. लॉंग ऑन डीपमध्ये लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट, थर्ड मॅन, फर्स्ट स्लीप, लेग स्लीप, ओव्हर द स्टम्प्स.
वेगवान चेंडू आहे, हवेत खेळले, जेलची शक्यता, खेळाडू डाऊन द बॉल, 2 पोहोचलेत, कॅश ड्रॉप झालेले. कदाचित शॉर्ट मिड विकेटच्या खेळाडूंना कॉल सुरुवातीला दिला, त्यानंतर त्याने स्वतःहून पॉज घेतला. 2 धावा मिळतात. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. सात धावा झाल्यात. 7 ऑन स्कोर कार्ड. शरीरापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी, अनरिचेबल चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7. मॅनेजमेंट टीम कडून कडक सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की पारितोषिक जर आपल्याला द्यायचं असेल तर खेळाडूनं ते काम पूर्ण केल्याच्या नंतर तुम्ही आवर्जून द्या. 3 षटकाराला 1000 लावण्याच्या ऐवजी 3 षटकार मारल्याच्या नंतर 1000 देणं, तीच सूचना मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आमच्यापर्यंत येत असताना पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 8 या धावसंख्येवरती. टार्गेट 59चं 8 बनल्यात, करायच्यात अजून 51 उर्वरित 24 चेंडूंमध्ये. त्याचबरोबर नुकताच आपण पाहतायत ज्यांचा क्रिकेटवरती अफाट प्रेम राहिलेला आहे, वाकस ग्रामपंचायतीचे वरिष्ठ नागरिक या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत करूयात. आठ धावा पुस्तकावरती. 24 चेंडूंचा खेळ बाकी. 24 मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. बरोबर 10-20 ला पहिला चेंडू पडलेला आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होती. दुसऱ्या रवी आलेत सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 8 बनल्यात, 51 बनवायच्या 24 चेंडूंमध्ये. हाफ ट्रॅकर आहे, आडवा बॅटनं, गॅप मोठी आहे, व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. लॉंग चेस खेळाडूसाठी प्रयत्न जबरदस्त होते, नाही थांबत आहे चेंडू. बॉल सरळ डीप फाईन लेग, सीमा पार, धावा 4, चौकार. आता 47 राहिलेल्या 23 मध्ये. पाठीमागे बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, खेळाडू डाऊन द बॉल, फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का बसलेला आहे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर विवेकच्या स्वरूपामध्ये. 12 ला पहिला गडी बाद. बारा या धावसंख्येवरती मालेवाडी टीमला पहिला धक्का बसलेला आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होत आहेत. कल्पेश आलेत इन ॲट नंबर 3 मध्ये. नवीन फ्रेश कॅन्डिडेट आता मैदानाच्या आतमध्ये. सफलता सेकंड ओव्हरमध्ये रवीला मिळते. धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 12 धावा. 47 अजून चेस डाऊन करायच्यात. स्ट्रायकिंग एंडला आता नवीन आलेला फलंदाज कल्पेश आहे. लॉफ करतात, जेलची शक्यता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच पकडण्यात आलेली आहे. दुसरा धक्का बसत असताना मालेवाडी टीमला 12 ला दुसरा गडी बाद. धन्यवाद.
नवीन फलंदाज मनोज आता मैदानाच्या आतमध्ये उतरतात. 12 या धावा संख्येवरती दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. सुरुवातीला आपण पाहिलं तर विवेक बाद झाले, आता कल्पेश देखील माघारी येत असताना नवीन फलंदाज मनोज लेफ्टी बॅटर आहे, त्या कारणास्तव फिल्डिंगमध्ये आता बदल करत असताना पहिल्या सत्रामध्ये जी अटॅकिंग बॅटिंग राणा प्रताप वेनगाव टीमनं दाखवली, सुरुवात जबरदस्त करून दिली. खास करून सूरज चव्हाण यांना त्यांच्या इनिंगमध्ये जवळपास 3 चौकार 20 धावसंख्येची इनिंग त्यांना प्रस्थापित केलं. म्हणजे प्रत्येक बॅटरनं थोडा थोडा कॉन्ट्रीब्युशन दिलेला पहिल्या इनिंगमध्ये, त्या कारणास्तव 58 पहिल्या सत्रामध्ये एकवटल्या. 59चं टार्गेट आतापर्यंत 12. दूर ठेवल्या शरीरापासून वाईट बॉलचा कॉल पंचांकडून येत असताना एक्स्ट्रा धाव. दोन्ही संघ त्याच कॅलिबरचे सध्या तरी इन कंडिशन आपण पाहतात या क्रीडांगणावरती. मागाशी देखील जसा उल्लेख केला की या क्रीडांगणावरती तुम्हाला कुठलीच धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीत. चांगला आहे चेंडू, फाटका त्याहून दर्जेदार, ऑन द राईज कळत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला. टीमची धावसंख्या 4च्या मदतीनं 17 वरती. आणखीन एक आक्रमण केलं, आता स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल सरळ सीमा पार, मनोजचा दुसरा वार, षटकार. थँक्यू. षटकार आलेल्या स्क्वेअर लेगला 6च्या साह्यानं टोटल 23. फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, दुसरं षटक इथून कंप्लीट होतं. एंड ऑफ सेकंड पॉवर प्ले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 59 चेस करत असताना धावा बनल्या त्या 23. उर्वरित 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. आता 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे जवळपास 12च्या सरसरीने धावायचं होतं, तेच आस्किंग रन रेट. आता 12चं शिल्लक राहिलेलं 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पहिलं षटक प्रणव कुडेकरनं फेकलं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये रवी आले आणि आपल्या संघासाठी स्पेल कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा प्रणव कुडेकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तिसरं षटक आतापर्यंत धावा 23. आडवा बॅटने कडवा प्रहार, स्वॅग से करेंगे सबका स्वागत, ठोकलाय, षटकार. कमी गतीने टाकला होता चेंडू, थोडेसे फिंगर रोल होत असताना चेंडूवरती हलकासा चेंडू हरकत करतो विकेटवरती पडल्याच्या नंतर. डॉट बॉल प्रणव कुडेकर वरती जबाबदारी वाढलेली आहे, कारण पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. पुन्हा एकदा प्रणव तयार, लॉफ करतात, क्षेत्ररक्षक जज करतात, त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार, थांबून एक्झिक्यूट करत असताना दुसरा षटकार. आणि ओपनर गोलंदाजांवरती त्यानं आक्रमण केलेलं आहे. म्हणजे जो हुकमाचा एक्का आहे राणा प्रताप वेनगाव टीमचा, त्याच एक्क्यावरती सपासप वार करत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये राजेश
2 षटकार मॅच मध्ये पुनरागमन. विनू कोतेकर आता फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करत असताना 2 षटकाराच्या सहाय्यानं टोटल जाऊन पोहोचलेली ती 36 वर. आणखीन एक आता लॉंग ऑफला खेळाडू डाऊन द बॉल पकडली असेल. महत्वपूर्ण धक्का बसलेला मालेवाडी टीमला. परतलेत फलंदाज राजेश. आता 14 बॉल मध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता. राजेशनं पूर्णपणे मॅच मध्ये आता शिरकाव करून दिलेल्या मालेवाडी टीमला. म्हणजे ज्यासाठी राजेश मैदानाच्या आतमध्ये होता ते काम त्याने केलेलं आहे. या ओव्हरचे हे 2 निर्णायक चेंडू आहेत. म्हणजे 12चा आस्किंग रन रेट शिल्लक होतं. 4च बॉल मध्ये राजेशनं 12 ठोकलेल्या आहेत. आता या 2 बॉलवरती ज्या धावा येतील त्या अंतिम 2 षटकांमध्ये फायदेशीर ठरतील. प्रणव कुडेकर वरती आक्रमण. नवीन फलंदाज महेश. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ विकेट किपरच्या आत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट बॉल इथून फेकलेला. प्रणव कुडेकर यांना जबरदस्त कमबॅक. आस्किंग रन रेट जे 12चं होतं 4 बॉल मध्ये 12 आल्या होत्या. 5वा बॉल डॉट फेकला. आता अंतिम चेंडू बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉटमहँडचा चांगला वापर करत सरळ खेळत असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सूरज डाऊन द बॉल पोहोचतात. फक्त सिंगल. या चेंडूवरती 1 रन मिळत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. आता चेंडू बाकी राहिलेले 12. अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी राहतो 2 ओव्हरमध्ये. आता 23 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. 12 मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. अजिबातच आपण वेळ घेऊ नका. हीच विनंती आम्ही मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आपल्यापर्यंत करत आहोत. आता एंड बदलतोय. गोलंदाज बदलतोय. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला महेश पोचणार आहे. पाहू आता 12 मध्ये 23 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये धावा किती येतील. या ओव्हरमध्ये मॅचवरती पकड मजबूत केली जाईल का मालेवाडी टीमच्या वतीनं, किंवा एखादा इकॉनॉमिकल षटक मॅचमध्ये जबरदस्त शिरकाव करून देईल राणा प्रताप वेनगाव टीमला. या ओव्हरमध्ये कमी धावा जर आल्या तर अंतिम ओव्हरमध्ये वेनगाव टीमचं पाड थोडंसं जड राहणार आहे. परंतु जे काम राजेशनं केलं 3ऱ्या षटकामध्ये तेच काम एकतर महेशला किंवा मनोजला या ओव्हरमध्ये करावं लागेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. 4थ्या षटकाला सुरुवात होते. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती आलेला ऋषभ आले ओव्हर नंबर 4 मध्ये. 4थं षटक ऋषभच्या हातामध्ये आलेलं. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 23. थोडंसं फास्ट खेळा. लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. डीप कव्हर पॉइंटला खेळाडू आहे. ओव्हर द स्टम्प्स. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक चेंडू मिस करतो. पंच राज भोईर सरांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. 12 मध्ये आता 22. प्रत्येक रन आता इम्पॉर्टंट राहणार या ओव्हरमध्ये, या इनिंगमध्ये आणि या षटकाची. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. ऋषभ बॉलिंग करतोय. क्रॉस बॅटेड फटका ऑन साइडला सहजतेने टर्न करतात क्षेत्ररक्षक विनू पोचले. डाऊन द बॉल ॲक्युरेट थ्रो आलेला विकेट किपर एंडला. फक्त 1 रन. या बॉलवरती टीमची टोटल आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 38 वरती. इक्वेशन 11 मध्ये 11 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 11 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 21 राहिलेले आहेत. 11 चेंडू 21 जावा. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक आता येत असताना मनोज ज्याने 4 षटकारानं मॅच मध्ये पकड आपल्या संघाला मजबूत करून दिली होती तोच मनोज आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. हो वेगवाने चेंडू. टप्पा थोडासा पुढे ठेवला. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा होता. त्याचाच फायदा घेत असताना थोडेसे थांबून खेळतात परंतु वेगाला बीट करू शकलेले नाहीयेत. डॉट बॉल इथून येतोय. टीमची टोटल स्थिरावली ती 38 वरती.
12 मध्ये 23 करायचे होते. आता बॉल बाकी राहतात ते 10 मध्ये 21. लॉफ करतात ऑन साइडला वॅकंड एरिया. कॉल सेकंडचा नक्की होईल. दुसऱ्यासाठी निघालेत. स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट थ्रोची गरज आहे. थ्रो झाला. ओ गुड विकेट किपिंग. विकेट मैदानाच्या बाहेर येईल जरूर. पंचांचा इशारा आहे. फलंदाज मनोज की महेश. मनोजला पंचांना बाद घोषित केलेले. या बॉलवरती 1 रन मिळेल जिथे 10 मध्ये 21 बनवायचे होते. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहील. 9 मध्ये 20 धावसंख्येची गरज. लेफ्टी बॅटर होते स्ट्रायकिंग एंडला. ज्या लेफ्टी बॅटरनं सुरुवातीला झालेला चौकार षटकार केसला त्यांची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर आलेली आहे. धावा पुस्तकावरती 1च्या मदतीने 39 बनल्यात. आता बॉल बाकी राहतात 9 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता राहिलेली आहे. 9 बॉल 20 धावा 20 बनवायच्या. उर्वरित 9 चेंडूंमध्ये सामना आता 50-50 बॅलन्स झालेला आहे. 9 मध्ये 20. लॉफ करतायत. सरळ खेळलेत. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे. फक्त 1च रन. पॅरलल केले. थोडेसे कार्पेट लेवलचा फटका होता लॉंगॉनला. 1 सिंगल टोटल पुढे जात असताना 40 वरती आता बॉल 8 बाकी आहेत. 8 मध्ये 19. 8 चेंडूंमध्ये 19 या धावसंख्येची गरज आहे. चला एकत्रित देऊ नका प्लीज. 8 मध्ये 19. 2 निर्णायक चेंडू या ओव्हरच्या हातात आहेत ऋषभच्या. स्ट्रायकिंग एंडला आता सूरज. बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना चायनीज कट. फक्त सिंगल 1च्या मदतीनं टोटल पुढे जात असताना 41-41 वरती. आता बॉल 7 बाकी राहत आहेत. 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 मध्ये 18 धावांची आवश्यकता. 7 बॉल 18 धावा. निर्णायक चेंडू किती राहतील अंतिम षटकामध्ये. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर अंतिम ओव्हरमध्ये मजा येईल. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये विजयासाठी 18ची गरज. ऋषभ तयार. लॉफ करतात. फटका हवेत. चाललाय सरळ सीमा पार. ठोकलाय. महत्वपूर्ण षटकार. आता बॉल 6 बाकी राहिलेले आहेत. 6 मध्ये 12ची गरज आहे. महेशच्या बॅटमधून आलेला हा विध्वंसक फटका. षटकार आलेला मोक्याच्या वेळी. 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 12ची गरज आहे. चला एकत्रित येऊ नका. बॉलची डिमांड जर होत असेल तर ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये मॅनेजमेंट टीम आपण बॉलची व्यवस्था करा. उर्वरित 6 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 6 मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 6 बॉल 12. तेजस वरती जबाबदारी आयोजकांना भरपूरच टाकलेली आहे. बॉल बॉय तेजस सध्या तरी पूर्णतः संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढेही चेंडू लागतील. कधी आरवला फुटला तर चांगली संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या सर्व स्वयंसेवकांना मेहनत घेतलेली आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 मध्ये 12. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. तलवडे संघाची असणार आहे बॅटिंग. सांची टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 12 कंपल्सरी चेसिंग. चला ताबडतोब मॅचला सुरुवात करा. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. 12 रोखल्या तर वेणगाव संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि 12 जर ठोकल्या तर मालेवाडी संघाचा एक तर संघ ऑलरेडी क्वार्टर फायनल साठी प्राप्त झालेला. आता पाहूयात दुसरा संघ देखील जाईल का तिथपर्यंत. अंतिमचे 6 बॉल 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावेंची गरज. चला अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. 6 चेंडू 6 चेंडूंमध्ये 12ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती अजिंक्य आलेले आहेत. आपल्या संघासाठी कारनामा अजिंक्यला करावाच लागेल. 6 बॉल विजयासाठी 12. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज.
फुलटॉस मिस केला. पाठीमागे खेळाडू पोहोचतात. 1 रन या बॉलवरती. महत्वाची गोष्ट असेल की स्ट्राईक मिळाले महेशला बाईच्या स्वरूपामध्ये. 1 रन या बॉलवरती मिळते. 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 मध्ये विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्यने सुरुवात जबरदस्त आपल्या संघाला करून दिलेली आहे. प्रत्येक बॉलवरती अजिंक्यचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास दुणावेल यातील मात्र काही शंका नाही आहे. आता पाहूयात महेश जो बॅटर सेट झालेला मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून नुकताच षटकार आलेला तोच महेश आता स्ट्रायकिंग एंडला. 5 मध्ये 11. वेगवान चेंडू, वेगवाने चेंडू. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूयात. पंच संदीप गायकवाड सर यांच्या इशारा येत असताना वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 10 धावा, 10 बनवायच्यात 5 बॉल मध्ये. यंगस्टर आहे अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये. वेनगाव टीमनं फार कमी वयामध्ये मोठी जबाबदारी टाकलेली आहे. गरुड झेप घेण्यासाठी तयार झाला अजिंक्य. ओ द स्टम्प्स. कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. प्रॉपर वाईड यॉर्कर टाकलेला. बँग ऑन टार्गेट. नो रिव्ह्यू फॉर दी वाईट. फक्त बिमरसाठी आपल्याला एक रिव्ह्यू आपण उपलब्ध करून दिलेला. प्रॉपर वाईड यॉर्कर फेकलेला आहे गोलंदाज अजिंक्यनं. आता बॉल बाकी राहतात 4. विजयासाठी 10 ची गरज आहे. 4 बॉल 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला महेश, एकीकडे अजिंक्य. वेगवान चेंडू एज लागून पाठीमागे. विकेट किपरच्या हाताला जणू काय चटका लागून सीमा पार चाललेला. महत्वपूर्ण चौकार आलेला महेशच्या बॅटमधून. 4 धावा. राहतो 3 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. महेशनं आज कारनामे काहीतरी वेगळे केलेले. जेव्हा 7 मध्ये 18 करायच्या होत्या षटकार ठोकला. जिथे 4 मध्ये 10 करायच्या होत्या चौकार आला. तर बॉल बाकी राहते 3 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. एकीकडे वेनगाव, दुसरीकडे मालेवाडी. दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर. दोन्ही संघ प्रयत्न करत असताना वेगवान चेंडू. विकेट किपर कडून आणखीन एक चूक झालेली आहे आणि चूक पथ्यावरती पडत असताना बॉल आहे वाईड. चाललाय सीमा पार. आम आदमी का साथ, पंजा के साथ. 5 धावा येत असताना या बॉल वरती आता 5च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 58 वरती. 1 धावेची गरज राहिलेली आहे. एक धावसंख्येची गरज आहे. आपण ऍक्शन रिप्ले शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विकेट किपर गॅदर करू शकलेले नाही आहेत. चला 1 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. 3 मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. सामना कोणीही जिंकू द्या, कोणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. कडक सूचना मॅनेजमेंट टीमनं आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. 3 बॉल मध्ये 1. 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. 59चं टार्गेट. असं वाटलं की सामना कुठेतरी एकतर्फी होईल. सहजतेनं हार मानेल तो मालेवाडी संघ कसला. आता 1 रनची गरज राहिलेली आहे. बॉल बाकी आहे 3. 6 मध्ये 12. त्यानंतर 5 मध्ये 11. 4 मध्ये 10. त्यानंतर 3 मध्ये 6. आता 3 बॉल 1. वेगवान गॅप मधून काढला. विजयी चौकार इथून आलेला. फलंदाज महेश एकटा नडला मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याच बॅटमधून आलेला हा विजयी चौकार. हस्त आंदोलन करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. थोडासा इंजर्ड आहे महेश, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय लढला, शेवटपर्यंत थांबला आणि विजयी चौकार सुद्धा त्याने त्याच्याच बॅटमधून खेळलेला. आडलक टीम राणा प्रताप वेनगाव आणि अभिनंदन टीम मालेवाडी. नेक्स्ट मॅच लगेचच आपण सांडशी बनाम तलवडे या 2 टीम मध्ये पाहणार आहोत. सांडशी संघ ताबडतोबच मैदानाच्या आतमध्ये उतरलेले. आपण लगेचच विनंती करूयात
तलवटे टीमच्या बॅटर्सला देखील की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी रेडी व्हा आणि वळवा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच